नमस्कार. तर आज मी बनवणार आहे सोया चंक. तर सोया चंकसाठी मी इथे सोयाबीन काही घेतले होते. ते मस्त पाण्यामध्ये फुगवून ठेवलेले आहेत. तर बघू शकता कसे मस्त मऊ झालेले आहेत. तर आता आहे ना आपण बाकीची रेसिपी करायला स्टार्ट करणार आहोत. तर इथे मी जे घेतले होते ना सोयाबीन, बघा इतकं पाणी आपला थोडासा राहायला पाहिजे. पूर्ण जितका पाणी काढता येईल तितका काढला आहे मी, पण थोडासा पाणी राहिला ना तर काय हरकत नाही, ते तेवढेच मऊ होतात. इथे मी आलं, लसूण आणि मिरची घेतलेली आहे. तर तो ठेचून सगळं असं बनवलेला आहे ठेचा. तर हा सगळा मी ठेचा ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर हा बघा मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर पहिला मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडा मसाला टाकून घेते. आणि आता आपल्या ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच आपल्या व्हिडिओ शेअर करत जा. तर इथे मी हे सगळं माझं टाकून झालेलं आहे. आता आपल्याला आहे ना याच्यामध्ये शेजवान चटणी टाकायची आहे. तर इथे मी घेतलेली आहे सुहानाची शेजवान चटणी. ही बघा, ही ती चटणी आहे. चिंगची पण भेटते, पण शेजवान सुहानाची चांगली लागते. त्याच्यामुळे मग ही टाकलेली आहे मी. तर ही टाकून घ्यायची आणि खूप छान रेसिपी होते. एकदम सोप्या पद्धतीत आहे. जास्त काय त्याच्यामध्ये मटेरियल टाकायला नाही लागत. आणि जेव्हा कंटाळा येतो की काहीतरी आपल्याला नवीन खायचं आहे, तेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर इथे शेजवान चटणी मी टाकलेली आहे. आता आपल्याला आहे ना ह्याच्यामध्ये सोया सॉस टाकायचा आहे. थोडीशी असं वाटते मला की चटणी लागेल, सो मी थोडीशी चटणी एक्स्ट्रा टाकली आणि त्याच्यानंतर सोया सॉस टाकला. आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी काय टाकलं बघा, जो ठेचा मी बनवला होता लसूण, आला आणि मिरचीचा, तो टाकला. शेजवान चटणी टाकली, मसाला, मीठ आणि सोया सॉस. ओके. आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत. सोबत कोथिंबीरही टाकली, ती राहिलीच होती. आता आपल्याला आहे ना मक्याचं पीठ आणि मैदा, म्हणजे बघा तुम्ही जेव्हा चिकनचे पकोडे म्हणजे असं मंचुरियन वगैरे बनवत असता, तेव्हा जे मटेरियल तुम्ही यूज करता ना ते पकोडे बनवताना, तेव्हा तसेच सोया चंक बनवण्यासाठी सुद्धा तोच साहित्य लागतो. तर इथे मी 2 चमचे मक्याचं पीठ घेतलं. आता आहे ना 1 चमचा आपल्याला मैदा टाकायचा आहे. आणि असं वाटतच नाही की आपण काहीतरी व्हेज खातो आहे, नॉनव्हेज खाल्ल्यासारखीच फिलिंग येते. तितकाच तो छान लागतो. हे झालेलं आहे बनवून. आता आपण फ्राय करायला घेणार आहोत. सगळ्या साईडून असंच मिक्स केलं. आणि ना तुम्ही जेव्हा हे मिक्स कराल तेव्हा असं चिमलायचं नाही, हलवार आपलं अलगद करायचं. आता इथे तेल टाकलेलं आहे आणि आता आपण एक एक आहे ना तेल गरम झाल्यावर एक एक टाकून घेणार आहोत. जोपर्यंत तेल गरम, एकदम कडक तेल गरम होत नाही ना, तोपर्यंत अजिबात टाकायचं नाही. त्याचं कारण असं ते चिकटतं. तर इथे तेल मस्त गरम झालेलं आहे आणि आता आपण ना एक एक असं टाकून घेणार आहोत. बरं, हे सगळं टाकताना काय होतं की
तेल खूप उडतो आणि ते सोयाबीन जेव्हा आपण टाकले ना की असे उडतात. तर तुम्ही बघू शकता गॅसच्या पूर्ण साईडला पण आणि कॅमेरावरच वर पण आलेले आहेत असे तेलाचे. तर म्हणून मी जास्त काय व्हिडिओ बनवली नाही, कारण मी ज्या मोबाईलमध्ये शूट करत होते त्याला काही असं प्रोटेक्शन नव्हतं आणि थोडी भीती वाटत होती, कारण तो मोबाईल माझा नव्हता. माझा मोबाईल चार्जला ठेवला होता मी, त्याच्यामुळे मग आयत्या वेळी हे केलं. आणि हे फ्राय झाल्यानंतर हे बघा, हे फ्राय झाल्यानंतर मस्त सोया चंक खायला रेडी आहेत. तर तुम्हीही खायला या आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि एकदा तुम्ही बनवून खा, तुम्हालाही आवडेल. अशा पद्धतीने बनवल्यानंतर तुम्हालाही आवडेल की खूप छान लागते. नॉनव्हेज विसराल.